पुढची बातमी आहे ती राज्यसभेची। राज्यसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत। महाराष्ट्रात 7 जागांवर त्या लढल्या जाणार आहेत, पण त्या निमित्ताने राज्यसभेची उमेदवारी ही संघर्षाला कारण ठरते आहे। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक भरपूर आहेत, तर मवियामध्ये कोण राज्यसभा लढवणार यावरून वाद आहेत। काँग्रेसने आधीच सांगितलंय की जर पवारांना उमेदवारी द्यायची असेल तर ठाकरेंना त्या बदल्यात विधान परिषद दिली जाणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या साठी या वेळेला राज्यसभेवर आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत। राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीच्याकडून महाराष्ट्रातून निवडून जाणं अनेकांना तसं पाहायला गेलं तर सहज शक्य आहे, कारण 6 जागा विनासायास महायुती निवडून देऊ शकते। विनोद तावडे त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर, ज्यामध्ये विजया रहाटकर आहेत आणि भागवत कराड आहेत, सध्या तरी आपल्यालाच भाजपाचं नेतृत्व प्रसन्न होईल म्हणून प्रयत्नशील दिसत आहेत। दरम्यान ही स्पर्धा सध्या कोणात आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या समोर त्याचा तपशील येतोय। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष असलेल्या विजया रहाटकर, माजी मंत्री आणि वंजारी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भागवत कराड, हे तिघही जण सध्या राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळतील म्हणून प्रयत्न करतायत। त्याच्या जोडीला सध्या धैर्यशील पाटील हे रायगडमधलं आगरी नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे। त्यांना अत्यंत अल्पकाळ राज्यसभा खासदारकी मिळाली, त्यामुळे ते पुन्हा दावा करतायत। तर दुसऱ्या बाजूला दीर्घ काळापासून दलित नेतृत्व असलेलं रामदास आठवलेंचं व्यक्तिमत्व सुद्धा पुन्हा आपल्याला संधी मिळेल याबाबत ठाम आहे। रामदास आठवले सध्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पदावर आहेत। राज्यमंत्री व्यक्तीला राज्यसभा दिली जाणं हे तसं पाहायला गेलं तर स्वाभाविक आहे।